नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, शेती व्यवसायामध्ये शेती कार्य करत असताना शेती बांधापासून ते बाजारपेठेपर्यंत विविध टप्प्यावरती शेतकऱ्यांना समस्या, अडचणी आणि कधीकधी तर अपघाताला सामोरं जावं लागतं। अशा परिस्थितीचा विचार करता शेतकरी बांधवांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाकांक्षी योजना राबवली जाते। आजच्या भागामध्ये आपण त्याच योजनेसंदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालयाचे विस्तार व प्रशिक्षण विभागाचे कृषी सहसंचालक सर्वांचे परिचित श्री विनय कुमार आवटे सर। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद। तर सर, मुळात सुरुवातीलाच आपण गोपीनाथ मुंडे जी काही विमा योजना आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत राबवली जाते ती खूप अगोदरपासून चालू आहे, तर याची सुरुवात ही नेमकी कधीपासून झालेली आहे? महाराष्ट्र हे आपलं पुरोगामी राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्याने शेतीविषयक विविध बाबींच्या संदर्भामध्ये एक आघाडीची भूमिका नेहमीच बजावलेली आहे। मग ती आपली 1972 साली सुरू झालेली जी काही रोजगार हमी योजना आहे ती देश पातळीवर मनरेगाच्या स्वरूपामध्ये स्वीकृत करण्यात आली। 1990 सालापासून सुरू झालेली आपली फळबाग लागवड योजना जी रोजगार हमी योजनेअंतर्गत आहे ती नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या अंतर्गत देश पातळीवर घेण्यात आली। तसं आहे की महाराष्ट्र राज्यातला जो शेतकरी आहे त्याच्या दृष्टिकोनातून राज्य नेहमी एक पुरोगामी विचार करत आलेला आहे। आता तुम्ही जसं प्रास्ताविकामध्ये सांगितलं तसं शेती व्यवसाय करताना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं आणि शेतकरी जो आहे तो बऱ्याच वेळा अपघातासारख्या सदृश्य धोकादायक परिस्थितीचा सामना करत असतो। उदाहरणार्थ सकाळी उठल्यानंतर मग बैलाच्या ठिकाणी चारा घ्यायला जा किंवा बैलाला बाहेर काढायला जा, मग बैल कुठेतरी शिंग मारतो किंवा मग धार काढल्यानंतर मग सायकलवर किंवा मोटरसायकलवर ते दूध घालायला डेअरीमध्ये जा, मग त्या ठिकाणी कुठेतरी सायकलवरनं किंवा मोटरसायकलवरनं पडून अपघात होतो किंवा एखादी गाडी त्याला उडवते किंवा मग तो विहिरीमध्ये जे आहे ते मोटर चालू करायला जा, तिथं कधी कधी शॉक लागू शकतो किंवा मोटरीची जी डीपी असते तर त्याच्यामध्ये कधी कधी साप वगैरे असू शकतो किंवा ज्यावेळेस चारा काढायला जातो त्यावेळेस वळईमध्ये हात घालतो तो वळईमध्ये तो साप असू शकतो, तो त्याच्या हाताला चावतो किंवा मग विहिरीमध्ये जे आहे इंजिन दुरुस्त करायला गेला तर विहिरीमध्ये तो पडून अपघात होऊ शकतो। असं सातत्याने विविध अपघात परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि शेतकऱ्याचा जर करता माणूस जो आहे तर अशा प्रकारे अपघातग्रस्त जर झाला त्याचा अपघातामध्ये तो काम करण्यास अनुपयुक्त झाला किंवा जर त्याचा मृत्यू झाला तर त्याचं कुटुंब अक्षरशः रस्त्यावर पडतं। मग त्याच्यामुळे त्या कुटुंबाला एक आर्थिक सहाय्य मिळावं, एक सुरक्षा मिळावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याने 2005-06 सालापासून शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू केली। त्यात विमा शब्द होता। त्याच्यानंतर मग त्यात सुधारणा करून 2009 सालापासून शेतकरी जनता अपघात विमा योजना ही सुरू करण्यात आली आणि सन्माननीय आपले गोपीनाथ मुंडे साहेबांचा ज्यावेळेस मृत्यू वगैरे झाला तो हे अपघाताचा मृत्यू झाला, त्याच्यामुळे मग त्यांच्या नावाने 2015-16 पासून जे आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। आणि आता जो नव्यानं जो बदल करण्यात आला जो आज आपण चर्चा करतो आहे तर याच्यामध्ये शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना असं आता त्याला स्वरूप देण्यात आलेलं आहे। त्याचं कारणच हे आहे की विमा योजना होती आतापर्यंत ज्याच्यामध्ये राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता जो आहे तो शासन भरायचं विमा कंपनीला आणि मग विमा कंपनी जसे जसे प्रस्ताव येतील तसे तसे ते क्लेम प्रोसेस करून द्यायचं। परंतु साहजिकच आपण बघतो की विमा कंपनी ह्या काही खाजगी विमा कंपन्या वगैरे आहेत किंवा विमा कंपनी म्हटल्यानंतर त्यांचा प्रामुख्याने जो दृष्टिकोन जो असतो तो त्यांचा इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न पॉलिसी असते, किती जास्तीत जास्त नफा आपल्याला मिळेल अशा दृष्टिकोनातून त्या काम करणाऱ्या असतात। तर त्याच्यामुळं जे अशा प्रकारचे जे अर्ज येतात याच्यामध्ये तर ते अर्ज काही क्षुल्लक कारण काढून नाकारणे किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी निर्माण करून जे आहे ते प्रलंबित ठेवणे आणि त्याच्यामुळं हा जो काही अपघातग्रस्त शेतकरी कुटुंब आहे त्याला जो दिलासा देण्याचं शासनाची जी भूमिका आहे ती तात्काळ होत नव्हती। काही जे म्हणजे मंजूर झाले जी योग्य प्रकरण होती मंजूर झाले अशांचा देखील कालावधी जर आपण जर बघितला तर जवळपास 300 दिवसापर्यंत कालावधी लागलेला आहे, म्हणजे एक वर्षापर्यंत अपघात घडून गेल्यानंतर ती मदत पोहोचेपर्यंत लागला आहे। हा कालावधी खूप मोठा होता। अनेक क्षुल्लक कारणास्तव विमा प्रस्ताव नाकारले जायचं। उदाहरणार्थ रेल्वे क्रॉसिंग करताना मृत्यू जर झाला तर त्याला अपघात विमा योजना आहे, परंतु मग विमा कंपनी म्हणते की रेल्वे क्रॉसिंग कुठनं तर जिथून रेल्वे क्रॉसिंग नियम आहे ज्या गेट वगैरे आहे तर तिथनंच करायला पाहिजे। पण शेतकऱ्याच्या शेतातून रेल्वे जाते मग त्याच्या अलीकडच्या शेळ्या घेऊन तो पलीकडे चारायला जातो किंवा पलीकडचा चारा घेऊन तो अलीकडे येत असतो, तर अशा वेळेस तो अपघात होऊ शकतो असं आहे। तर त्याचबरोबर जे आहे तर तो कुठे जर आहे गाडीवरनं पडला
याच्यामध्ये आता ज्यावेळेस दूध घालायला जातो किंवा तिथल्या स्थानिक चारा आणायला जातो तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस हेल्मेट घालणं शक्य नसतं. ज्यावेळेस घरापासून 1 किलोमीटर भर तो आजकाल हिरो होंडा मोटरसायकल काढतो त्याच्यावर चारा घेऊन येतो. मग त्यावेळेस ओढ्या नाल्यातून त्याचे रस्ते असतात, बांधावरनं तो येतो, त्यावेळेस जर तो पडला डोक्याला लागलं तर मग कंपनी म्हणते त्यांनी हेल्मेट घातलं नव्हतं. हेल्मेट घालणं जरी सुरक्षा दृष्टिकोनातून अत्यावश्यक जरी असलं तरी प्रत्येक वेळेस ते असलच याची खात्री नाही. कधी कधी विरुद्ध बाजूनी तो गेला, रस्ताच्या विरुद्ध बाजूने गेला आणि मग ॲक्सिडेंट झाला तर अशा पद्धतीने जे आहे किंवा त्यांनी पुरेसे विद्युत तो चालू करायला गेला, मोठा चालू करायला गेला आणि मग त्याच्या वेळेस त्याला शॉक जर लागला तर त्यांनी पुरेशी काळजी घेतली नाही, अशा विविध कारणास्तव प्रस्ताव नाकारले जायचे. त्याच्यामुळे शासनाची जी दिलासा देण्याची भूमिका होती ती साध्य होत नव्हती. म्हणून मग आता काय केलं आपण की विमा योजना याच्यातून काढून टाकली, विमा कंपनीला याच्यातून बाजूला काढलं आणि आता शासन थेट जसं की नैसर्गिक आपत्ती नॅचरल कॅलॅमिटी आपण बघतो की त्या ठिकाणी वादळ झालं, घरं वगैरे पडली, शेतांचं नुकसान झालं, जनावरं मेली तर त्या ठिकाणी तत्काळ महसूल विभागाच्या मार्फत जे आहे ते कॅलॅमिटी रिलीफ फंडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत जी आहे ती देण्यात येते. तर तशाच प्रकारे अशा प्रकारची आपत्ती जर घडली तर त्यामध्ये जे आहे तर आता आपण विमा कंपनीला काढून टाकलेलं आहे. आता तालुकास्तरीय कमिटी जी आहे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी करून त्याला आता अधिकार दिलेले आहेत की तुम्ही अशा प्रकारचे तालुक्यातले प्रस्ताव जे आहे नियम तेच ठेवलेले आहेत, फक्त त्या नियमाच्या अनुषंगाने जे आहे तुम्ही तपासून घ्या, योग्य आजार असेल तर प्रस्ताव मंजूर करा. त्या तालुका लेवलला असं मंजूर होईल आणि मंजूर झाल्याबरोबर डीबीटीद्वारे त्याचा जो काही वारसदार आहे किंवा तो शेतकरी स्वतः असेल, जर अपघातग्रस्त असेल त्याच्याने अपंगत्व प्राप्त झाला असेल तर त्याच्या अकाउंटला जे आहे ते पैसे तातडीने जमा होतील. वैशिष्ट्यपूर्ण अशी योजना नेहमी आखण्यात येत असते. तर आता जी काही योजना आता राबवली जाते म्हणजे अपघात सुरक्षा आणि सानुग्रह अनुदान योजना असं सर्व व्यापक असं त्याला नाव आहे. तर याचा विचार करता म्हणून त्याची काही वैशिष्ट्ये असतील तर त्या वैशिष्ट्यांबद्दल सांगावं. ज्यावेळेस 2005-06 साली योजना सुरू केली ती अगदी 2019 सालापर्यंत ज्याच्या नावावर शेती आहे म्हणजे ज्याचं नाव सातबारा उतारावर आहे तर तो शेतकरी जो आहे तो फक्त विमा संरक्षित केला जायचा आणि त्याचा अपघात जर झाला, मृत्यू जर झाला किंवा हे जर झालं तर त्याला मदत दिली जायची. पण असं लक्षात आलं की आता आपण आपल्या समाजामध्ये बघतो की जोपर्यंत वडील हयात असतात तोपर्यंत मुलांच्या नावावर शेती होत नाही. मग अगदी मुलं 40-40, 50-50 वर्षाची होतात ते शेतीच करत असतात, परंतु त्यांना याचं विमा संरक्षणाचा लाभ मिळत नाही. मग काय झालं की मग शासनाने ते अजून व्यापक करण्यात आली आणि त्याच्यामध्ये आता शेतकरी केवळ एकटा नसून शेतकरी कुटुंब असा गृहीत धरलेलं आहे. तर मग त्याच्यामध्ये सातबाराचं उतारावर नाव असलेला शेतकरी, त्याची स्वतःचं पती किंवा पत्नी, जर पत्नीच्या नावावर शेती असेल तर तिचा पती किंवा पतीच्या नावावर शेती असेल तर त्याची पत्नी, ज्याच्या नावावर शेती आहे त्याचे आईवडील आणि ज्याच्या नावावर शेती आहे त्याची मुलं, याच्यामध्ये मुलांमध्ये मुलगा आणि अविवाहित मुलगी अशा प्रकारची जी आहे तर जवळपास 6 लोकांना विमा संरक्षण देण्यात आलेलं आहे. एका कुटुंबामधल्या 2 व्यक्तींना ते विमा संरक्षण जे आहे लाभासाठी पात्रता ठरण्यात आली आहे. दुसरी बाब म्हणजे याच्यासाठी जो वयोमर्यादा आहे ती वयवर्ष किमान 10 ते जास्तीत जास्त 75 वर्ष याच्या दरम्यानची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली की त्या दरम्यानचा जर तो शेतकरी किंवा कुटुंबातील सदस्य असेल त्याला तो लाभ जो आहे मिळेल. तिसरी गोष्ट, शेतकरी आणि त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती यांना जर अपघातामध्ये मृत्यू जर झाला तर त्याच्या कुटुंबातला जो वारसदार आहे तर त्याला 2 लाख रुपये मिळतील. किंवा अपघात झाला, त्याचा मृत्यू नाही झाला पण त्याचे 2 अवयव निकामी जर झाले म्हणजे दोन्ही डोळे निकामी झाले, दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा एक हात एक डोळा, एक हात एक पाय कायमस्वरूपी निकामी जर झाले आणि त्याला कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त जर झालं तरी देखील ह्या योजनेतून त्याला 1 लाख रुपयापर्यंतचं विमा मदत जी आहे ते देण्यात येते. मृत्यू प्रसंगामध्ये किंवा 2 अवयव जर गेले तर त्याला 2 लाख रुपये आणि देण्यात येतात. परंतु एक अवयव जर गेला म्हणजे एकच हात एक डोळा जर गेला तर त्याला पार्शियली म्हणून 1 लाख रुपयापर्यंतची मदत जी आहे ती ह्या योजनेमध्ये देण्यात येतं. असं सर्वसाधारणपणे याचं हे वैशिष्ट्य आहे. शेतकरी बांधव ज्या वेळेला जो कोणी सहभागी होऊ इच्छित असेल तर त्यासाठी म्हणून काय पात्रतेची पूर्तता करायला हवी? बेसिकली राज्यातले सगळे शेतकरी हे शासनाने जे आहे ते संरक्षित केलेले आहेत आणि तो शेतकरी आहे एवढी आयडेंटिटी त्याची महत्त्वाची आहे. मग शेतकरी असण्याची आयडेंटिटी काय आहे की त्याला 7/12चा उतारा किंवा 8 जो आहे जे जमीन धान्याचे कागदपत्र येतं त्याच्यावर त्याचं नाव असणं अपेक्षित आहे आणि त्याच्या कुटुंबातील घटक मग त्याची पत्नी किंवा तिचा पती, आईवडील आणि मुलं, मुलगी जर असेल तर ती अवैध मुलगी जी आहे तर ह्या सगळ्या कुटुंबाला ते संरक्षण जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. आणि त्या याच्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं आवेदन करायचं नाही किंवा कुठं अर्ज करायचं नाही. जर अपघातामध्ये अशा प्रकारचं जर कॅज्युलिटी जर झाली तर मग त्याच्या कुटुंबातील जे सदस्य आहे तर त्यांनी तत्काळ ही घटना जी आहे तर संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना ती कळवायची आहे याच्यामध्ये आणि त्याच्या माध्यमातून याचा प्रस्ताव करायचा. मग प्रस्तावाला काय आहे तर तो जमीनदार आहे की नाही ते याचा कागदपत्र महत्त्वाचं आहे. म्हणजे 7/12-8चा उतारा आहे. दुसरं म्हणजे 10 ते 75 ही वय मर्यादा आहे. मग त्याचं वय काय आहे,
मग वय कशावर निर्धारित केलं जातं, तर आता आधार कार्डवर देखील तुमची बर्थ डेट येते, त्याच्यानंतर इलेक्शन कार्डवर तुमची जन्मतारीख येते, किंवा मग जन्मतारखेचा दाखला तुम्हाला असू शकतो, किंवा मग शाळा सोडल्याचा दाखला जो आहे तर त्याच्यावर जन्मतारखेचा उल्लेख असतो. तर हे जे डॉक्युमेंट आहेत किंवा इतर तत्संबंधी की ज्याच्यावर जन्मतारीख असेल आणि ज्याच्यातून वय तुमचं निश्चित होईल, तर असं डॉक्युमेंट जे आहे तर ते तुम्हाला लागतं. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तलाठी, गाव कामगार तलाठी असो, त्याच्यावर वारस नोंद. समजा एक जर व्यक्ती जर मयत जर झाला तर त्याचं वारस कोण, तर असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग वारसाच्या संदर्भामध्ये देखील याच्या संदर्भात महाराष्ट्र सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले की वारसदार सर्वप्रथम कोण असणार आहे, तर जो मयत झाला त्याची पती किंवा पत्नी याच्यामध्ये, त्याच्यानंतर त्याची मुलगी असणार आहे, त्याच्यानंतर त्याची आई असणार आहे, ते जर नसेल तर मग मुलगा असणार आहे त्याचा, मुलगा जर नसेल तर वडील असणार आहेत, आणि हे जर नसेल तर अन्य कायदेशीर वारसदार जे काही त्या ठिकाणी ते ठरतील कोर्टामध्ये किंवा त्याच्या माध्यमातून ठरतील की हे कायदेशीर वारसदार, तर त्यांना ही मदत जी आहे तर ती अशा पद्धतीने ते मिळेल. तर हा वारसदाराचा दाखला जो आहे तो हा एक महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर अपघात हा महत्त्वाचा बाब आहे. मग अपघात झाल्यानंतर काय होतं की सुरुवातीला पोलिसांचा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे, FIR असते, इन्क्वेस्ट पंचनामा असतो, त्या स्थळाचा पंचनामा असतो, आणि मग काही परिस्थितीमध्ये त्याचा सविच्छेदन अहवाल असतो की याच्यामुळं त्याचं म्हणजे प्रायमरी आरोग्य केंद्र किंवा याच्या शल्यचिकित्सक या ठिकाणी त्याचा शल्यचिकित्सकाचा अहवाल असतो तो लागतो. काही वेळेस जर तो जंतुनाशक किंवा त्याच्या फवारताने जर त्याचा मृत्यू झाला असेल विषबाधेमुळे, तर मग त्याचा विसरा रिपोर्टही लागतो याच्यामध्ये. तर अशा प्रकारे जी कागदपत्र असतात त्या कागदपत्रांच्या सहित त्यांनी अर्ज तालुकास्तरीय समितीकडे केला याच्यामध्ये, की त्याच्यानंतर तालुकास्तरीय समिती त्याच्यावर निर्णय घेते आणि तो योग्य जर असेल तर ती मंजूर करते, आणि मंजूर केल्यानंतर त्या लाभार्थीचा जो काही वारसदार असेल याच्यामध्ये तर त्याच्या खात्यावर DBTच्या माध्यमातून ही रक्कम, सानुग्रह अनुदान रक्कम जी आहे ही जमा केली. अशा परिस्थितीमध्ये या योजनेच्या अंतर्गत नेमक्या कोणकोणत्या बाबीसाठी म्हणून मदत देय आहे? अपघाताचं खूप म्हणजे विस्तृत असं स्वरूप आहे. एक तर रेल्वे अपघात किंवा रस्ते अपघात हा होऊ शकतो, किंवा मग पाण्यात बुडून मृत्यू, विजेचा शॉक लागून मृत्यू, कुठेतरी तो फ्यूज बसवायला गेला किंवा मोटर चालू करायला गेला, किंवा घरामध्ये काही इलेक्ट्रिकल वस्तू ज्या असेल तर ते करायला गेला, किंवा शेतामध्ये असताना पावसाळ्यामध्ये वीज कोसळून मृत्यू होतो, आकाशातून वीज कोसळून मृत्यू होतो तो. त्याच्यानंतर मोटरसायकलवर चालू असताना अपघात झाला तर त्याच्यामध्ये झालेला मृत्यू, ट्रॅक्टरवरनं पडून झालेला मृत्यू, अशा विविध प्रकारच्या अपघातांचा आहे. त्याचबरोबर आता नव्यानं, जे पूर्वी नव्हतं, परंतु शेतकरी महिला जर असेल तर तिचा बाळांपणातही झालेला मृत्यू, म्हणजे बाळ जन्मताना काही प्रसूती संदर्भामध्ये काही समस्या निर्माण झाल्या आणि त्या महिलेचा अंत झाला तरी देखील तिच्या वारसांना जी आहे आता मदत जी आहे तर ती देय आहे. किंवा जंतुनाशके हाताळताना झाला मृत्यू, म्हणजे फवारणी करताना जे वगैरे जे आहे तो मृत्यू जर झाला तर अशा प्रकारचे मृत्यू जे आहेत तर ते अपघात याच्यात कव्हर आहे. किंवा उंचावरनं पडून झाला, विहिरीत पडला याच्यामध्ये, किंवा बिल्डिंगवर वगैरे चढला असताना तिथून पडला आणि मृत्यू झाला, तर अशा विविध प्रकारचे अपघात आहेत. त्याच्यामुळे जर झालं की जो सेम इंटेन्शननी त्याचा मर्डर झाला, याच्यामध्ये एखाद्याने त्याचा मर्डर केला किंवा दंगलीमध्ये त्याचा मृत्यू झाला याच्यामध्ये, तर तरी देखील त्याच्या कुटुंबाला हा लाभ देय आहे. फक्त खुनाच्या बाबतीत एवढं आहे की तो त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी काही इंटेन्शनच्या स्वरूपातून तो केलेला नसावा. उदाहरणार्थ मग कुटुंबातलाच व्यक्ती आहे व आता हे जर गेले तर 2 लाख रुपये मिळणार आहेत म्हणून मग त्याचा अशा प्रकारे हे नाही, किंवा त्यांनी आत्महत्या केली याच्यामध्ये, सुसाईड केलं त्यांनी, किंवा हे जर केलं किंवा त्याचा प्रयत्न जर केला, तशा प्रयत्नात त्याला झाला, किंवा तो दारू पिला, नशेमध्ये आहे, नशेमध्ये असताना काही कृत्य जर घडलं त्याचा अपघात झाला, अशा काही बाबी आहेत तर ह्या कव्हर्ड त्याच्यामध्ये नाही आहेत. अशा पद्धतीचे अजून काही उदाहरणं किंवा काही नियम आहेत का की ज्या बाबींना मदत देय नाहीये? जसं आपण चर्चा केली की जसं काय आपण पेपरमध्ये न्यूज वाचतो ज्या चुकीच्या पद्धतीने असतात, परंतु जिथं आई किंवा वडिलांचा मुलं देखील छळ करतात, त्यांचा मारतात, आणि हे जे आहे तर मग जर 2 लाख रुपये मिळणार आहे तर कधी कधी तो मुलगा जो आहे तो विकृत भावनेतून पण असा करू शकतो, तर त्यावेळेस त्याला ती मदत ती मिळणार नाहीये याच्यामध्ये. त्याच्यानंतर आत्महत्या जर त्यांनी केली किंवा आत्महत्येचा प्रयत्न जर केला तरी देखील त्याला मदतीला जो आहे तर तो पात्र ठरणार नाही, किंवा नैसर्गिक मृत्यू झाला त्याच्यामध्ये, नॅचरल डेथ जर झाला त्याचा तरी देखील वयोमानानुसार मृत्यू जर झाला तर त्याला मात्र ही मदत द्यायची नाही. अच्छा, म्हणजे नैसर्गिक मृत्यू आणि जर हेतू पुरस्पर कोणी काही एखादी गोष्ट केली असेल तर ते नक्कीच नियमानुसार, किंवा त्यांनी नशा केली, दारू बिरू पिलेला आहे, नंतर तो पडला, दारू पिऊन नशेने पडला आणि मग त्याचा मृत्यू झाला, पाण्यात पडला, रस्त्यावर पडला किंवा ऍक्सिडेंट जर झाला तर मग त्याला मृत्यू नाही आहे. स्वतः शेतकरी बांधवांनी अर्ज करण्याची आवश्यकता आहे किंवा नाही, आणि करायचं असेल तर मग त्यांनी अर्ज कुठे करायचा आहे? अर्ज तर करायचा, मी म्हटल्याप्रमाणे राज्यातले सगळ्या शेतकऱ्यांना हे संरक्षण देण्यात आलेलं आहे.
संरक्षण मिळण्याकरता कुठं अर्ज करायचा नाहीये. बरं. मात्र याचे जे लाभ देण्यात आलेले ते लाभ घेण्याकरता त्याच्या कुटुंबातला सदस्य असेल किंवा तो असेल, समजा मी शेतकरी आहे आणि माझा ॲक्सिडेंट झाला आणि माझं लेग ॲम्प्यूट करावा लागला, हात ॲम्प्यूट करावा लागला, तर मला ह्या योजनेअंतर्गत 2 लाख रुपये, म्हणजे 2 अवयव निकामी झाले तर त्याची मदत देय आहे. मग मी जिल्हा शल्यचिकित्सकाकडे जाईल, त्याच्याकडून तो अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेईल याच्यामध्ये. हां, परंतु असं नाही की समजा मला ऑलरेडी अपंगत्व आहे, म्हणजे योजना सुरू होण्याच्या आधीचंच, म्हणजे 2000 म्हणजे आता ही योजना सुरू झाली त्याच्या आधीच माझा डोळा वगैरे जे आहे तो गेलेला आहे, किंवा हात वगैरे माझा ॲम्प्यूट करावा लागलेला आहे, किंवा बाय बर्थच काय डिफॉर्मिटीज आहेत, तर त्या याच्यात त्या कवर्ड होणार नाहीत. तसं झालं तर मग मी अर्ज करायचा आहे ह्या कागदपत्रांसहित तहसीलदार यांच्याकडे, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे, आणि ती तालुका लेवलची कमिटी जी आहे तर ती आता निर्णय घेईल की त्याच्यामध्ये यांना पूर्वी नव्हतं, हा ॲक्सिडेंट आहे, त्याच्यानंतर यांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकाने गेलेलं आहे, यांचा एक हात गेलेला आहे तर यांना 1 लाख रुपये मदत आहे, यांचा एक हात एक पाय असे 2 अवयव गेले तर यांना 2 लाख रुपये मदत आहे. मी जिवंत आहे तर ती मला मिळेल. समजा मी जर जिवंत जर नसेल शेतकरी तर माझे पश्चात जे कुटुंब आहे त्या कुटुंबातल्या जो कायदेशीर वारस आहे तर त्यांना मिळेल. आता कुटुंबाने मग हा अर्ज करायचा आहे. म्हणजे समजा शेतकरी जर मेला तर त्याची पत्नी करेल अर्ज, किंवा पत्नी जर वारली तर त्याचा पती म्हणजे शेतकरी करेल अर्ज, किंवा मग त्याचा मुलगा करतील, मुलगी करेल, किंवा वडील करतील. म्हणजे कायदेशीर पद्धतीने जो कोणी वारसदार असेल त्यांनी हा अर्ज करायचा. परंतु मग जसं आपण एक उदाहरण दिले की त्याबरोबर ते आपल्याला जिल्हा चिकित्सालयाचं आपल्याला ते प्रमाणपत्र सादर करावं लागेल, पण त्याचबरोबर ती या अर्जाबरोबर ती आणखीन कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की शेतकऱ्यांकरता योजना आहे, मग तो शेतकरी आहे हे प्रूव्ह झालं पाहिजे. मग शेतकरी आहे हे प्रूव्ह होण्याचं काय आहे तर त्याच्या नावावर शेती आहे का, मग शेती आहे का हे कशावर कळतं तर त्याच्या नावावर 7/12 किंवा 8 आहे का. दुसरं म्हणजे तो त्याच्या कुटुंबातला घटक आहे. मग रेशन कार्डवर जे आहे तुमच्या कुटुंबातल्या घटकांची नावं असतात की हे आहेत. मग तो शेतकरी ज्याच्या नावावर शेती नाही, एखाद्या पत्नी वारली तिच्या नावावर शेती नाही पण तिचा पतीच्या नावावर शेती आहे, मग तो दाखवून देतो की ही माझी पत्नी आहे याच्यामध्ये, किंवा ही माझा मुलगा आहे, ही माझी अवैध मुलगी आहे याच्यामध्ये, किंवा माझी आई आहे, माझी वडील आहे त्यांच्या नावावर शेती नाही माझ्या नावावर शेती, तर त्याला ते जमीन धारणेच्या कागदपत्रावरनं ते प्रूव्ह करून द्यावं लागतं. दुसरा म्हणजे वयोमर्यादा 10 ते 75 आहे, त्यातला आहे का नाही म्हणजे वयाच्या संदर्भात जो दाखला त्याचं वय निश्चित करेल तर तो असा त्या ठिकाणी पुरावा हवा आहे. त्याच्यानंतर अपघात जर झाला तर त्याचा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, FIR, इन्क्वेस्ट, पंचनामा हे जे काही पोलीस विभागाकडनं जे मिळतात तर ते त्याच्यामध्ये हवे आहे. जर जंतुनाशक किंवा अन्य काही कारणास्तव जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचा विसर रिपोर्ट म्हणजे शवविच्छेदन अहवाल आणि विसर रिपोर्ट जे आहे तर हे डॉक्युमेंट जे आहे ते लागतात. आणि सर्वात शेवटी म्हणजे त्याचा कायदेशीर वारसदार ज्याला मदत द्यायची आहे याच्यामध्ये, मग त्या ठिकाणी हे आहेतच या योजनेमध्ये. पण याच्या व्यतिरिक्त जर असले तर ते गाव कामगार तलाठी गाव नंबर 6 का असतो त्याच्यामध्ये त्याची कायदेशीर वारस आहे त्याची नोंद होते. ते नाही झालं तर मग तुमचं ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास कोर्टातून वगैरे जे आहे तुमचा कायदेशीर वारसदार निश्चित होतो आणि त्यांना ही मदत मिळते. मुळातच लाभाचा विचार करता किंवा एकूणच या योजनेमध्ये ज्यावेळेला शेतकरी बांधव सहभागी होतात किंवा ते ऑटोमॅटिकली सहभागी आहेतच, कारण एकूणच सर्व व्यापक शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. पण अशा परिस्थितीमध्ये देखील एखादा प्रस्ताव शेतकरी बांधवाचा जर तो नामंजूर झाला तर मग अशी अडचण आली तर अशा वेळेला त्या शेतकरी बांधवांनी कुठे दाद मागायला हवी? बरोबर. आपण सर्वसाधारण जर बघितलं तर 2005 सालापासून मी मगाशी सांगितलं योजना सुरू झाली तर 2022 पर्यंत आतापर्यंत जर बघितलं तर योजनेमध्ये शासनाने जो विमा आता भरला तो साधारणतः एक 493 कोटी रुपयापर्यंत भरला होता. आणि शेतकरी कुटुंबांना जी मदत मिळाली ती जवळपास 646 कोटीपर्यंत मिळाली. अशी जवळपास म्हणजे जो काही विमा आता भरला त्या तुलनेमध्ये 130% तो आतापर्यंत योजना चांगली राबवली गेली. म्हणजे आर्थिकदृष्ट्या जर बघितलं तर हा योजनेचा हा चांगला भाग आहे. फक्त प्रॉब्लेम काय होता की जे अपघातग्रस्त कुटुंब आहे त्याला मदत मिळायला तो कालावधी जो आहे विमा कंपनीच्या माध्यमातून तो कालावधी खूप जायचा, जवळपास कधी कधी वर्ष जायचं. आपण जर बघितलं तर आतापर्यंत राज्यात जवळपास 63,000 प्रस्ताव जे आहेत असे सादर झालेले होते की अपघात झाली मदत मिळण्यासाठी, आणि त्याच्यापैकी जवळपास 42,700 प्रस्ताव म्हणजे जवळपास 43,000 प्रस्ताव जे आहेत ते मंजूर झाले. म्हणजे साधारणतः 68 ते 70% हे सक्सेस रेट आहे किंवा मंजुरीचा दर आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते प्रस्ताव तुमचे जे सबमिट झाले तर त्याचा त्रुटी पूर्तता करून जे आहे तुम्ही सबमिट करू शकता. आता काही त्या ठिकाणी तालुकास्तरीय कमिटीने नामंजूर केला प्रस्ताव याच्यामध्ये की तुम्ही या निकषामध्ये बसत नाही वगैरे, आणि त्याच्या उपर त्या कमिटीचं कुटुंबाचं म्हणणं असेल की नाही हे योग्य जर आहे तर त्याच्या तालुकास्तरीय समितीमध्ये जे कोण आहे तहसीलदार अध्यक्ष आहेत
त्याच्यानंतर गटविकास अधिकारी आहे, पंचायत समितीचे जे मेंबर आहे, त्याच्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक हा त्याचा मेंबर आहे, त्याच्यानंतर RTO ज्याला आपण म्हणतो प्रादेशिक परिवहन अधिकारी, तर त्यांचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी असतो आणि तालुका कृषी अधिकारी हा त्याचा मेंबर सेक्रेटरी आहे. या दृष्टिकोनातूनच ते घेतलेले आहेत की त्या अपघाताच्या संदर्भामध्ये काय काय डॉक्युमेंट लागतील, कोणकोणती पूर्तता लागेल ती जलद गतीने व्हावी, याच्यामध्ये त्याची शहानिशा जी योग्य पद्धतीने व्हावी म्हणून ही कमिटी करण्यात आली की ज्याच्यामध्ये पोलीस आहे, ज्याच्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी जो आहे ना, तर त्याचा देखील प्रतिनिधी आहे वैद्यकीय बाबीची पूर्तता बघता. तिचं जर नामंजूर झाला तर तो प्रस्तावाच्या संदर्भामध्ये तो शेतकरी कुटुंब जिल्हाधिकारी त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागू शकतो. मुळातच या योजनेसाठी म्हणून अधिक माहितीसाठी जर ग्रामस्तरावरती किंवा मग गाव पातळीवरती कोणाशी संपर्क करायचा असेल तर शेतकरी बांधवांनी कुठे संपर्क करायला हवा? तालुका कृषी अधिकारी कार्यालय, संबंधित तालुक्याचं कृषी अधिकारी कार्यालय. अच्छा. तर शेतकरी बांधवांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाकांक्षी योजना शासनामार्फत राबवली जातेच आहे. व अशा परिस्थितीमध्ये आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, आपल्या या विषयाच्या निमित्ताने म्हणून सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? संदेश तर हाच राहील की याच्यामध्ये ही सुरक्षा कवच शासनामार्फत देण्यात आलेलं आहे, परंतु आपण शेती व्यवसाय करताना कोणत्याही अपघाताचे आपण म्हणजे बळी पडणार नाहीत किंवा अशा पद्धतीने काळजी घेणं याच्यामध्ये हे प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. आणि तशी काळजी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाची घ्यावी जेणेकरून ह्या योजनेत मदतीचा म्हणजे आपल्याला वेळ येणार नाही, ही आपण पहिल्यांदा आपण काळजी घ्यावी. आणि वेळ जर आलीच तर आपण तात्काळ संबंधित कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. त्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर आपल्या कुटुंबाला अशा अपघाताच्या परिस्थितीमध्ये जे आहे ती मदत किंवा दिलासा देण्याचं काम शासनाच्या वतीने करण्यात येईल. तर आपण जे आव्हान केलं आहे हे शेतकऱ्यांसाठी म्हणून काळजीपूर्वक नियोजनबद्धतेने आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून स्वतःसाठी देखील आपण सुरक्षा पद्धतीने वागूनच शेती व्यवसाय आपण करत राहावं. आणि आपल्या सगळ्यांसाठीच खरं तर खूप चांगल्या पद्धतीची ही योजना आहे. पण सर म्हणताय त्या पद्धतीने आपण योग्य त्या पद्धतीने नियोजन करून करावं आणि शेती व्यवसाय करावा, हे आव्हान शेतकरी बांधव स्वीकारतील, सकारात्मकतेने याचा अंमलबजावणी करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार.